पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं सावट पसरल्याचं पाहायला मिळतंय। या भीतीचा परिणाम आता थेट समाज जीवनावर सुद्धा पडलेला आहे, दिसू लागलेला आहे। पूर्वी शेतकरी नवरा नको असं म्हणणाऱ्या मुली मात्र आता बिबट प्रवण क्षेत्रातला नवरा नको असं म्हणतायत। असं जाहीर म्हणतायत तर अनेक गावांमध्ये पालक आपल्या मुलींचं स्थळ अशा भागात नाकारतायत। बिबट्याच्या दहशतीमुळे या ग्रामीण भागात ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या परिस्थितीचा लग्न मांडण्या मंडपातनं थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास खडगे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये लग्न सराईची लगबग सुरू आहे। मात्र या लग्न सराईमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। आपण एका लग्न समारंभामध्ये आलेलो आहे। तशी समस्या आली नाही, पण मागच्या काही वर्षांमध्ये एक समस्या आलेली आहे की शेतकरी मुलगा नको अशी बऱ्याचशा मुलींची मागणी। शेतकरी नको, शेतीत मला काम करायचं नाही, मला कुठेतरी नोकरीवाला पाहिजे, मग त्याला 5-10 हजाराचा जॉब असला तरी चालेल, पण एखाद्याकडे 5-10 एकर शेती असली तरी तो मुलगा नको। म्हणून लग्न जमवायला मागच्या 5-6 वर्षामध्ये आम्हाला अडचणी येतातच। पण मागच्या 8-10 दिवसांमध्ये ज्या चर्चा झालेल्या आहेत, आमच्याकडे बिबट्याचे हल्ले झाले, आमच्या 2 लेकरांचा त्यामध्ये बळी गेला, आमच्या आजी त्यामध्ये गेल्या, त्यामुळे एक चर्चा लोकांमध्ये सुरू आहे अशी की तुमच्याकडं मुली कशा द्यायच्या, मुली द्यायच्या म्हणजे आता त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलून द्यायचं का? एवढे बिबटे आहे तुमच्याकडे, उद्या आमच्या मुलीवरती हल्ला होणार नाही कशावरून? या ठिकाणी बिबट्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी एखादी घटना आम्हाला एखादी दाखवा की असं बिबट्यामुळं लग्न मोडले, असं काही प्रकार अजून नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, पिंपरखेड, पुणे। अनेक गोष्ट खरी आता बाब अशी आहे की म्हणजे काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष असल्यानंतर आई वडील आपल्या त्या परिसरात मुली देत नाहीत। तशा प्रकारची या ठिकाणी बिबट्याची दहशत झाल्यामुळे खरोखरच असं वाटणं साहजिकच आहे, परंतु त्याच्या मनातली ती भीती दूर करण्याचा शासन पूर्ण प्रयत्न करेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।